तिचं वय 18 वर्ष, याचं वय 28. दोघांमध्ये तब्बल 10 वर्षांचा फरक. पण कामानिमित्त भेट झाली, ओळख वाढली आणि मैत्री प्रेमात बदलली. मग दोघांच्या वयातला फरक आहे, दोघांचे विचार, दोघांची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. दोघांनाही प्रेम मोठं वाटलं आणि या दोघांनी लग्न केलं. शैलेंद्र आणि नम्रता भटकर या दोघांची ही लव्ह स्टोरी. कित्येक लव्ह स्टोऱ्या अशाच असतात, पण या दोघांच्या लव्ह स्टोरीचा शेवट रक्तरंजित होता. 2 वर्षांचं प्रेम 2 मिनिटात संपवणारा. शैलेंद्र आणि नम्रतामधली भांडणं टोकाला गेली. नम्रता आपल्या मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहायला लागली आणि तोच राग डोक्यात ठेवून शैलेंद्रने नम्रताचा खून केला, अगदी 2 मिनिटात. पण हे प्रकरण नेमकं आहे काय? पुण्याच्या वाडे बोल्लाई भागात नेमकं काय घडलं? फिर्यादी असलेल्या शाहरुख दस्तगीर पठाणचं या सगळ्यात काय कनेक्शन आहे? सगळी स्टोरी उलगडून सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. शैलेंद्र प्रकाश भटकर पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या बकोरी इथला. शैलेंद्र पुण्यातच एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करायचा. मागच्या 3 वर्षापासून तो याच कामात होता. डिलिव्हरी द्यायला जाणं आणि इतर कामामधून त्याच्या ओळखी वाढल्या होत्या. अशातच शैलेंद्रची ओळख झाली नम्रतासोबत. नम्रताचं वय तेव्हा फक्त 18 वर्ष होतं. पण या दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी लागलीच लग्न सुद्धा केलं. लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण संसार सुखाचा नव्हता. नम्रता आणि शैलेंद्रमध्ये किरकोळ कारणांवरून सुद्धा भांडण व्हायचं. अनेकदा हे वाद लगेचच मिटायचे सुद्धा. पण या दोघांच्या नात्यात ट्विस्ट आला 6 महिन्यांपूर्वी. नम्रता बकोरी इथल्या एका खाजगी अन्न उत्पादन कंपनीत कामाला लागली. याच कंपनीत शाहरुख पठाण नावाचा एक तरुण काम करत होता. नम्रताची शाहरुख सोबत ओळख झाली. दोघं कामाच्या ठिकाणी बोलायचे, काम संपल्यावर सुद्धा बोलायचे. फोनवर मेसेजवर बोलणं सुरू होतं. ही गोष्ट शैलेंद्रला समजली. तेव्हा त्याला संशय आला की नम्रता आणि शाहरुखचे अनैतिक संबंध आहेत. काम संपल्यानंतर आपली बायको शाहरुखला भेटते. यावरून शैलेंद्र आणि नम्रतामध्ये वाद व्हायला लागले. हे वाद अगदी विकोपाला गेले. शैलेंद्र सतत नम्रतावर संशय घेत होता. या सगळ्याला कंटाळून नम्रताने शैलेंद्रचं घर सोडलं आणि ती शाहरुख पठाणच्या घरी राहायला लागली. मागचे 2 महिने ती शाहरुख सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. या गोष्टीचा राग शैलेंद्रच्या डोक्यात होता. तो नम्रताला परत बोलवत होता, पण ती ऐकायला तयारच नव्हती. नम्रताचे लग्नात केलेले काही दागिने हे शैलेंद्रकडे राहिले होते. नम्रताला हे दागिने परत हवे होते, पण शैलेंद्र या गोष्टीवरून तिला टाळत होता. तो फोन उचलायचा नाही. बोलला तरी दागिन्यांचा विषय काय काढायचा नाही. 22 जानेवारीला नम्रताने शैलेंद्रला पुन्हा फोन केला. माझे दागिने परत दे अशी मागणी तिने केली, पण तेव्हाही शैलेंद्र याने नकारच दिला. त्या दिवशी रात्री 8 वाजता शाहरुख घरी आला. तेव्हा नम्रताने हे सगळं शाहरुखला सांगितलं. मग या दोघांनी पुन्हा एकदा शैलेंद्रला फोन केला. तेव्हा शैलेंद्रने दागिने द्यायला होकार दिला. त्यासाठी नम्रता आणि शाहरुखला रात्री 9-9:30च्या दरम्यान वाडे बोल्लाई फाटा इथं बोलावलं. इथल्या जोगेश्वरी हायस्कूल जवळ आपण भेटू असं शैलेंद्रने नम्रताला सांगितलेलं. नम्रता, शाहरुख यांच्यासोबत शाहरुखचा मित्र हरीश सुद्धा गेला. तिथे पोहोचल्यावर शैलेंद्र कुठेच दिसला नाही. त्यामुळे नम्रताने त्याला पुन्हा फोन लावला आणि मी शाळेच्या मागच्या बाजूला आहे, तिथे ये असं सांगितलं. तेव्हा शाहरुखची गाडी घेऊन नम्रता तिथे एकटीच गेली. शाहरुख आणि हरीश गेटवर तिची वाट बघत थांबले. नेमकं काय घडणार आहे याचा त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता. नम्रता आणि शैलेंद्र भेटले, बोलायला लागले आणि काही मिनिटच झालेली असताना नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आला. शाहरुख आणि हरीशने तिथे धाव घेतली. तेव्हा त्याला बघून शैलेंद्रने आपली गाडी तिथेच ठेवून पळ काढला. तर नम्रताच्या चेहऱ्यावर, मानेवर चाकूचे वार होते. नम्रता आणि शैलेंद्र भेटले तेव्हा त्यांच्यात पुन्हा दागिन्यांचा मुद्दा आणि अनैतिक संबंधाचा विषय निघाला. तू मला सोडून शाहरुख सोबत का राहते म्हणून शैलेंद्रने जाब विचारला. त्यावरून वाद वाढला आणि रागाच्या भरात शैलेंद्रने नम्रताच्या मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. शाहरुख आणि त्याच्या मित्राने जखमी झालेल्या नम्रताला तातडीने वाघोली इथल्या रुग्णालयात दाखल केलं. पण अतिरक्तस्रावामुळे नम्रताचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. शाहरुखने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनला दिली. लागलीच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी आणि एक पथक हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. पोलिसांनी नम्रताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर घटनास्थळावरून चाकू आणि शैलेंद्रची दुचाकी जप्त केली. शाहरुखने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. CCTV फुटेज आणि टेक्निकल एव्हिडन्सवरून शैलेंद्रचं लोकेशन शोधून काढलं आणि काही तासात त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्येची कबुलीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक संबंध आणि दागिने कुणाकडे राहणार यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यात मागच्या 2 महिन्यांपासून नम्रता शाहरुख सोबत राहत असल्याचा राग शैलेंद्रच्या मनात होता. त्यामुळे त्याने दागिने परत देण्याचा बहाणा केला. नम्रताला एकटीच आत ये असं सांगितलं आणि बोलता बोलताच तिच्यावर वार केले. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचं लोकेशन हाती लागल्यानं त्याला काही तासातच पकडण्यात आलं. शैलेंद्र सध्या अटकेत असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयाने त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता तपासात आणखीन काही समोर येणार का? शैलेंद्रने हा खून रितसर प्लॅन करून केला की फक्त रागाच्या भरात केला? याचं उत्तर तपासातून समोर येणार आहे. पण तोवर चर्चा आहे ती शैलेंद्र आणि नम्रताच्या लव्ह स्टोरीची. लग्नाची 2 वर्ष, लिव्ह इन मधले 2 महिने आणि 2 मिनिटात झालेला रक्तरंजित शेवट.